यानंतर आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक तथा समता सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय आनंदरावजी लादे साहेब यांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आपण या ठिकाणी करावं. प्रथमतः सर्व महापुरुषांना अभिवादन. त्याचबरोबर काल लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा स्मृतिदिन झालेला आहे आणि त्याचं औचित्य साधून समता पर्वच्या माध्यमातून या ठिकाणी एक कराड शहराला वेगळा कार्यक्रम देण्याचं समता सामाजिक विकास संस्थेच्या वतीनं एक छोटेसं केलेलं कार्य आहे ते आपल्यासमोर आणलेलं आहे. आज बरेचसेच या ठिकाणी व्यासपीठावरती विचारपीठावरती मंडळी आहे. त्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आपले शिवसाहेब होते पण काही कारणास्तव आले नाहीत. त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक गुरुसाहेब असतील, सेवानिवृत्त नायब तहसीलदार आमचे डोळे साहेब असतील, त्याचबरोबर आता फिल्म स्टारचे आमचे मित्र झालेले ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर ज्यांनी पूर्णपणे सायकलवरून प्रवास केलेले आमचे सहकारी मित्र उपनगराध्यक्ष दीपक बेलवणकर आहेत आणि आमचे जवळचे स्नेही आमचे विजय मोटेकर. त्याचबरोबर या ठिकाणी अगदी ज्या समता सामाजिक विकास संस्थेला वारंवार मार्गदर्शक आणि सूचना करणारे आमचे मार्गदर्शक आमचे ॲडव्होकेट मोहिते साहेब आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी ज्यांचा विशेष सत्कार ठेवलेला आहे की सत्कार ठेवण्याचं कारण असं आहे की काही चळवळीमध्ये काम करत असताना एक लीडर म्हणून काम करणारे आमचे जाहिदभाई नायकोडे असतील. सर्व मी वेळ घेत नाही, फक्त प्रास्ताविकमध्ये एवढं सांगतो. समता सामाजिक विकास संस्था 2005 साली स्थापन झाली, पण त्याच्या अगोदर समता सैनिक दलाचा एक अध्यक्ष म्हणून कराड शहरामध्ये समाज उपयोगी समाजाला प्रबोधन करणारे कार्यक्रम आत्तापर्यंत मी त्यांना लिस्ट दिलेले आहे. त्या लिस्टमध्ये जवळजवळ दरवर्षी एक वेगवेगळे उपक्रम असतो आणि त्या आपल्या सर्वांच्या सहकार्याने करत असतो आणि ते मला खूप अभिमान आहे. आणि अभिमान असताना 19 जूनला दंगलकर आमचे सहकारी मित्र झालेले नितीन चंदनशिव यांचं व्याख्यान ऐकल्यानंतर त्या रात्रीच मी त्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की आपल्याला पुढची 19 तारीख पाहिजे. त्या पद्धतीने त्यांनी ती तारीख स्वीकारली आणि या ठिकाणी आलेले आहेत. प्रास्ताविकेमध्ये अधिक न बोलता संस्थेचं काम आपल्या सगळ्यांना माहीत आहे. काम करणारा काम करत जातो, पण ह्याच्या पाठीमागे सगळा समाज असतो आणि कराड शहरातला सर्व जाती धर्मातला समाज या संस्थेच्या पाठीशी आहे. म्हणून अधिक न बोलता या ठिकाणी चंदन सरांना मी विनंती करतो की तुम्हाला कराडकर ऐकायसाठी आलेले आहेत. आपल्याला विषय लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना आपण जनतेसमोर मांडावा. आमच्यातच अजून अण्णाभाऊ साठे काय आलेलं नाही, त्यामुळं उगीच कळीचे मुद्दे काय होत चाललेले आहेत. आता स्वागताध्यक्षांनी बोललेले आहेत की ज्याला काही माहीत नाही ती पण फेसबुकवर येते आणि चुकीच्या पद्धतीनं वादसंवाद करते, त्यामुळं समाजामध्ये ते निर्माण होतो आहे. कारण आत्ताच्या राजकारणामध्ये हिंदू मुस्लिम चालूच आहे, मराठा ओबीसी चालूच आहे. आता त्याचबरोबर आता फक्त मातंगण बौद्धांच्या हातात दगड दिलेले डोके फोडून घ्या म्हणून. पण आम्ही सज्ञान आहोत, आमचे जाणकार काय आमचे समाजसेवेतले आंबेडकरवादी असतील ते प्रामाणिकपणे पुढवून हातात घालून काम करतील. पण चंदन साहेब जे सुपारी बहादर आहेत ते सारखे वारंवार बोलतात, त्याकडे आम्हाला दुर्लक्ष करायचं आहे. फक्त मला कराड शहराला माझ्या आमचा आता नवीन अध्यक्ष आमचे झालेले आहेत अमोल भोसले. मला बुधवार पेठ एक पहिली वेगळी होती, आत्ताची वेगळी आहे. एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे. आणि मला चंदन आपल्याला एकच विषय दिलेला आहे की लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या वरती तुम्हाला इथे व्याख्यानाला बोलवलेलं आहे. परंतु मला कराडकरांना विचारायचं आहे की त्यांच्या काही कविता आपल्याला ऐकायच्या आहेत का. तर चंदन साहेब सगळ्यांचं म्हणणं आहे की आपल्या कवितासुद्धा त्यामध्ये ऐकायचं आहे, नाहीतर पत्रकार म्हणणार आला भाषण टोका ऐकून करून गेला तिसरंच. त्यामुळं मी कराडचा समतावादी कार्यकर्ता म्हणून अधिक न बोलता आपण जास्तीत जास्त अण्णाभाऊ साठे आम्हाला समजून सांगावा आणि आपल्या विद्रोही कवितेच्या काही गोष्टी आपण
आमच्या कराड शहराला ऐकवायत एवढीच या ठिकाणी विनंती करतो. थांबतो. जय भीम, जय भारत, जय संविधान.